मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या या कथेमध्ये। मित्रांनो, आधीच्या व्हिडिओला एवढे प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद। मला आशा आहे की या व्हिडिओला पण तुम्ही लाईक करून प्रेम कराल। माझे नाव आकाश आहे। मी 22 वर्षाचा आहे। मी नांदेडचा रहिवासी आहे। मला वहिनी आणि आंटी खूप आवडतात। आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक मस्त गोष्ट सांगणार आहे। मला आशा आहे की ही तुम्हाला नक्की स्टोरी आवडेल। मी 18 वर्षाचा असताना माझ्या शेजारी एक काका आणि काकू राहत होत्या। ती काकू 40 वर्षाची दिसत होती, पण ती 30 वर्षाची दिसत होती। काकूला 2 मुले होती। दोघेही हॉस्टेलमध्ये राहून शिकत होती। तिच्या घरात जे लहान सहान काम असेल ती मला सांगायची। काका त्यांच्या कामात व्यस्त असल्याने मी त्यांच्या घरी छोटी मोठी कामे करायचो। एकदा काकीने मला फोन केला की तिला बाजारात जायची आहे, तू घरी ये। मी पटकन तयार झालो आणि बाईक घेऊन काकूच्या घरी गेलो, कारण मला आंटी खूप आवडली होती। आंटी आणि मी मार्केटमध्ये गेलो होतो। आम्ही तिथे काही वस्तू खरेदी केल्या आणि नंतर आंटीने मला अंडरग्राऊंडच्या दुकानात घेऊन गेल्या। आंटीने तिथे त्यांच्या शिखराला झापायला वरचे कवर घेतले होते। नंतर आम्ही घरी परतलो। मग आंटीने मला चहा प्यायला थांबवले। मग मी काही नाही कसे म्हणणार, कारण मी आंटीची मारण्याच्या मूडमध्ये होतो। आंटी माझ्यासाठी चहा करायला गेली। काही वेळाने आंटी मला चहा देऊन रूममध्ये गेल्या, पण मला आंटीची कमीज बदलताना बघायचे होते, म्हणून मी रूमच्या जवळ आलो। दार अजून उघडेच असल्याचे मला समजले। मी दारातून पाहू लागलो। आधी आंटीने साडी काढली, नंतर झंपर उघडले, मग आंटीने तिचे शिखर वर काढले, पण आंटीची पाठ माझ्या दिशेने असल्याने मला काही दिसत नव्हते। आंटीने बाजारातून आणलेली नवीन कवर घातली तेव्हा तिला बसत नव्हती, कारण तिच्या शिखराचा आकार मोठा होता। जेव्हा आंटीला कवरचा हुक सापडला नाही तेव्हा तिने मला हाक मारली आणि मी 2 मिनिटे थांबलो आणि आंटीकडे गेलो, कारण मी तिथे उभा आहे हे त्यांना कळू नये अशी माझी इच्छा होती। मी खोलीत गेल्यावर आंटी मला म्हणाल्या, आकाश प्लीज हे हुक लाव, म्हणून मी हुक सेट करण्यासाठी सुरुवात केली। तो हुक वजनही बसत नव्हता, म्हणून त्यांनी मला त्या दुकानात घेऊन बदलून आणण्यासाठी सांगितले। मी लगेच त्या दुकानात आंटीचे वरचे कवर घेऊन गेलो आणि बदलून आलो। थोडे फ्लट करण्यासाठी मी म्हणालो, आंटी मी तुमचे कवर घालून देऊ का? आंटी नाही म्हणत राहिली, पण मी आग्रह केल्यानंतर त्याने होकार दिला। जेव्हा मी आंटीला घालायलासाठी पर्स केला तेव्हा तिला थोडा धक्काच बसला, पण आज मी तिला झटका देण्याचा प्लॅन करत होतो। मी हुक सहजही सेट करण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु मी हुक सेट करत नव्हतो। मग ती म्हणाली, लवकर कर नाहीतर कोणीतरी येईल। पण मी म्हणालो, तुम्ही हे नीट घातले नाही। मी माझा हात पुढे नेला आणि थेट आंटीच्या शिखरावर ठेवला आणि आंटीचे हुक लावण्याच्या बहाण्याने मी तिच्या शिखराला चोळू लागलो। आंटी काही बोलल्या नाहीत, म्हणून मी आंटीला म्हणालो, तुम्ही जरा फिरा। आंटी माझ्याकडे वळाली आणि आता मी तिचे कवर ॲडजस्ट करण्याच्या बहाण्याने तिचे चोकू लागलो। मी काकूला मिठीत घेतले आणि त्यांच्या पाठीवर हात ठेवला, पण त्या सगळ्यात माझे ताट झाले होते आणि आंटीला स्पर्श होत होता। कदाचित आंटीला हे कळले असेल, त्यामुळे आंटी पण थोडी तापली। ती काही बोलली नाही तेव्हा माझी हिंमत वाढली। मी तिच्या गालावर पप घेतली। मग ती अचानक चिडली आणि मला विचारू लागली, तू हे काय करत आहेस? मी घाबरलो, मला अनावर झाले, पण आंटी म्हणाल्या, हे बरोबर नाही। मग मी म्हणालो, आंटी मी तुझ्यावर प्रेम करतो। पण ती म्हणाली, हे बरोबर नाही। मी म्हणालो, आंटी मला एकदाच पप करू दे। ती मान्य झाली नाही। मग माझ्या आग्रहानंतर तिने होकार दिला, पण ती म्हणाली, हे कोणाला सांगू नकोस। मी म्हणालो, ठीक आहे। आता मी आंटीच्या ओठांना पप करू लागलो आणि हळूहळू तिच्या पाठीवर हात फिरवत राहिलो। त्यानंतर मी तिच्या मानेला पप करू लागलो। आता ती पण गरम होऊ लागली होती, पण मला दूर ढकलण्याचा प्रयत्न पण करत होती। मी माझी पकड घट केली आणि पप करू लागलो। आंटी मला थोडा आधार देत होती। मी आंटीच्या शिखरावर हात फिरवू लागलो। मी आंटीची झंपर उघडली आणि तिचे मी चोकू लागलो। नंतर मी खाली हात घातला आणि काकूची फाक चोळू लागलो। मग आंटीने पण माझे कमीज काढायला सुरुवात केली आणि माझी अंडरवेल सोडून सर्व काढून फेकून दिले। मी मावशीच्या शिखरांना चोळत होतो आणि चोकत होतो। मी आंटीला बेडवर झोपायला सांगितले, तिचे पाय उघडविले आणि माझे तोंड तिच्या लवचिक फोद्यावर ठेवले आणि तिची चाटू लागलो।
मी माझी जीभ आंटीच्या फाकेत घातली आणि आत बाहेर करू लागलो. 10 मिनिटे झाल्यानंतर ती शांत झाली. मला असे वाटले की माझे ताट झाले आहे. मी ताबडतोब माझे वस्त्र काढली आणि आंटीच्या फाकेवर माझे सामान ठेवले आणि एका झटक्यात आत घुसवले. आंटी थोडीशी किंचाळली आणि म्हणाली, तू सहज घालायचा ना. मी तिचं न ऐकता तिला हाबाडे द्यायला लागलो. पूर्ण 20 मिनिटाच्या जोमदार अभ्यासाच्या दरम्यान आंटी 3 वेळा गळली होती. तरीही मी तिला शिकवत राहिलो. काही वेळाने माझे होणार होते आणि मी जोरदार धक्के देऊ लागलो. मग आंटी आणि मी दोघांनी मिळून रस सोडला. तेव्हापासून माझे आणि काकूचे चांगले बोलणे होते. पण आता काकू दुसऱ्या शहरात राहायला गेली आहे. आता मी फक्त फोनवर आंटीशी बोलतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि भेटूया अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये.